भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये शहरी लोकसंख्येची टक्केवारी सर्वात कमी आहे? तर योग्य उत्तर असणार आहे रत्नागिरी. पुढील प्रश्न बघा. 18व्या शतकातील मराठा समाजातील ग्रामीण समुदायाच्या संदर्भात रिकामी जागा हा कारकूर किंवा निबंधक होता, जो शेताच्या संदर्भात नोंदी, भांड्याचे हिशेब राखत असे आणि रहिवाशांसाठी एक सामान्य लेखणी म्हणून काम करत असे. कोण आहे तो? कुलकर्णी. योग्य उत्तर असणार आहे कुलकर्णी. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात राज्यातील किमान शहरी लोकसंख्या आहे? योग्य उत्तर असणार आहे नागपूर विभाग. पुढील प्रश्न बघा. विद्याशक्ती खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे? योग्य उत्तर असणार आहे वाकाटक. पुढील प्रश्न बघा. ऑक्टोबर 2022 मध्ये कोणत्या संस्थेने पे इक्विटी पॉलिसी जाहीर केली आहे, जेणेकरून पुरुष आणि महिला खेळाडूंना त्यांनी खेळलेल्या सामन्यांमधून समान मानधन मिळेल? योग्य उत्तर असतं आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. पुढील प्रश्न बघा. एप्रिल 2023 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत रिकामी जागा अधिक प्रभावी आणि व्यापक करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. कोणाबरोबर? याचे योग्य उत्तर असणार आहे नशामुक्ती भारत अभियान. पुढील प्रश्न बघा. भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते? तर योग्य उत्तर असणार आहे गोपाळ कृष्ण गोखले. पुढील प्रश्न बघा. राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या आणि NIT आयोगासाठी जुलै 2021 मध्ये नगर व देश नियोजन संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार भारत एकूण रिकामी जागा, शहरे आणि गावे आहेत. योग्य उत्तर असणार आहे 7,900. पुढील प्रश्न पहा. मिशन अंत्योदय सर्वेक्षण 2022-23 हे देशभरातील किती ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आले? तर योग्य उत्तर असणार आहे 2,69,000 अंदाजे. पुढील प्रश्न बघा. 2023 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँक उत्कर्ष 2.0 ही रिकामी जागा या कालावधीसाठी धोरण केले आहे. योग्य उत्तर असणार आहे 2023 ते 2025. पुढील प्रश्न बघा. एप्रिल 2023 मधील बातम्यामध्ये चर्चेत केलेले डब्या ट्रेंडिंग हे रिकामी जागा आहे. योग्य उत्तर असणार आहे व्यापाराची अवैध प्रथा. पुढील प्रश्न बघा. वाकाटक वंशाचा संस्थापक कोण होता? तर योग्य उत्तर असणार आहे विद्याशक्ती. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाला एका इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने ट्रॅक मारले? योग्य उत्तर असणार आहे बाबू गेनू. पुढील प्रश्न बघा. हवामान बदलावरील पॅरिस करार हा संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या हवामानात बदल परिषदेत स्वीकारण्यात आलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे COP21. पुढील प्रश्न बघा. माथेरानचे सूर्य मंदिर रिकामी जागा नदीच्या पाठीमागील बाजूस आहे. योग्य उत्तर असणार आहे
पुष्पावती. पुढील प्रश्न बघा. भारतातील राष्ट्रीय सौर मिशन हे 2022 पर्यंत रिकामी जागा स्थापित सौर ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट साध्य केंद्रित आहे. योग्य उत्तर असणार आहे 60 GW. पुढील प्रश्न बघा. मॉन्ट्रिलियर प्रोटोकॉल हा एक आंतरराष्ट्रीय करार असून त्याचा उद्देश वातावरणाच्या कोणत्या करण्यात आलेला आहे. योग्य उत्तर असणार आहे स्थिरावरण. पुढील प्रश्न बघा. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावाने अखंडता हा शब्द जोडला गेलेला आहे. योग्य उत्तर असणार आहे 42व्या घटना दुरुस्ती कायदा. मार्च 31 मार्च 2019 पर्यंतच्या माहितीनुसार अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत अभिदात्यांना संख्या अंदाजे ज्याची व्यवस्थाप अंतर्गत मत्ता 6860.30 कोटी रुपये आहे. किती आहे. योग्य उत्तर असणार आहे 150 लाख 150 लाख. पुढील प्रश्न बघा. महाराष्ट्रात राज्य सरकारने कोणत्या वर्षी थंड हवेच्या ठिकाणासाठी धोरण हिटलर स्टील पॉलिसी तयार केलेली आहे. योग्य उत्तर असणार आहे 1996. पुढील प्रश्न बघा. भारत सरकारच्या आकडेवारीनुसार 2013-14 आणि 2022-23 दरम्यान औषध आणि औषधी उत्पादनाची भारतीय निर्यात रिकामी जागा टक्क्यांनी वाढली आहे. योग्य उत्तर असणार आहे 125%. पुढील प्रश्न बघा. रिकामी जागा हा मोबाईलच्या ग्राहकांना सक्षम बनवणे, त्याची सुरक्षा बळकट करणे आणि सरकारच्या नागरिक केंद्रित उपक्रमांबद्दल जागृती वाढवणे यासाठी दूरसंचार विभागाचा नागरिक केंद्रीय उपक्रम आहे. कोणता आहे. योग्य उत्तर असणार आहे संचार साथी पोर्टल. पुढील प्रश्न बघा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये 100% शहरी लोकसंख्या आहे. योग्य उत्तर असणार आहे 2 शहरांमध्ये. पुढील प्रश्न बघा. फेब्रुवारी 2023च्या बातम्यामध्ये चर्चितल्या गेलेल्या PM श्रीचे पूर्ण रूप काय आहे. योग्य उत्तर असणार आहे प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया. प्रेसिडेंट मिनिस्टर स्कूल ऑफ रेसिडेंट इंडिया. पुढील प्रश्न बघा. जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणत्या भारतीय देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाची बँक नाही. योग्य उत्तर असणार आहे कोटक महिंद्रा बँक. पुढील प्रश्न बघा. पहिला कीर्तिवर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे. त्याचं योग्य उत्तर असणार आहे चालुक्य. पुढील प्रश्न बघा. राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या आणि नीती आयोगासाठी जुलै 2021 मध्ये नगर आणि देश नियोजन संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात रिकामी जागा वैधानिक शहर आहे 4041. पुढील प्रश्न बघा. 18व्या शतकातील मराठा समाजातील ग्रामीण समुदायाच्या संदर्भात रिकामी जागा हे पाटील याचे निकट सहाय्यक होते. योग्य उत्तर असणार चौगुला. पुढील प्रश्न बघा. काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे. योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा. पुढील प्रश्न बघा. मार्च 2023 मध्ये खालीलपैकी कशाद्वारे हर पेमेंट डिजिटल मिशन सुरू करण्यात आले. योग्य उत्तर असणार आहे
भारतीय रिझर्व्ह बँक RBI. पुढील प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण NBA कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे? तर योग्य उत्तर असणार आहे जैविक विविधतेचे अधिवेशन. पुढील प्रश्न बघा, सातारा येथील प्रतिसरकार समांतर सरकारची सशस्त्र शाखा असलेल्या तुफान सेनेचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले आहे? योग्य उत्तर असणार आहे कॅप्टन रामभाऊ लाड. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते गल्फ ऑफ मेक्सिको डेड झोनचे प्रमुख कारण आहे? योग्य उत्तर असणार आहे कृषी पृष्ठभाग. पुढील प्रश्न बघा, भारतातील चिपको आंदोलन हे खालीलपैकी कशाच्या संवर्धनासाठी संबंधित आहे? तर आहे जंगले. पुढील प्रश्न बघा, ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? योग्य उत्तर असणार आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. पुढील प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी विधान पूर्ण करा. विधान कोणतं ते बघू. संविधानाप्रमाणे वर्तन करणे आणि संविधानाचा तसेच त्याच्या आदर्शाचा व त्याचे निर्माण केलेल्या संस्थेचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. याचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रगीत. पुढील प्रश्न बघा, इंग्रजांविरुद्धच्या उठावात 14 ऑगस्ट 1942 रोजी शहीद झालेल्या 5 हुतात्म्यांच्या सन्मानार्थ पालघरच्या मुख्य चौक 5 पत्ती, ज्याचा अर्थ मराठीत 5 दिवे असा होतो, म्हणून ओळखला जातो. या हुतात्म्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? योग्य उत्तर असणार आहे गोविंद सुकुर मोरे. पुढील प्रश्न बघा, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ABC हा भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा उपक्रम आहे? योग्य उत्तर असणार आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. पुढील प्रश्न बघा, 2022 मध्ये भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी रिकाम्याद्वारे निर्मित ड्रोनी नावाचा भारतात निर्माण केलेला कॅमेरा ड्रोन लॉन्च केला आहे. योग्य उत्तर असणार आहे गरुड एरोस्पेस.